संभाजी महाराजांना पकडून देणारा गणोजी शिर्के। पुढे त्याचं काय झालं ही फक्त विश्वासघाताची गोष्ट नाही, तर इतिहासाने दिलेल्या भयंकर शिक्षेची कथा आहे। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी सतत लढत होते। मोगलांचा बादशाह औरंगजेब पूर्ण ताकदीने मराठ्यांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला होता, पण इतिहासात काही युद्ध तलवारीने नाही तर विश्वासघाताने हरली जातात। आणि इथे प्रवेश झाला गणोजी शिर्केचा। गणोजी शिर्के हा काही साधा माणूस नव्हता, तो महाराजांच्या जवळचा होता, नात्यातला होता, स्वराज्यात मान असलेला सरदार होता, पण मनात मात्र राग धुमसत होता। काही वाद, काही अपमान आणि सत्तेची लालसा यामुळे तो हळूहळू मोगलांकडे झुकला। त्या काळात संभाजी महाराज संगमेश्वर भागात होते, थोडे निवांत, कारण सततच्या युद्धामुळे सैन्य थकलेलं होतं। पण महाराजांना कल्पना नव्हती की मृत्यू त्यांच्या इतक्या जवळ पोचला आहे। गणोजी शिर्केने गुप्त माहिती मोगल सरदार मुकरब खान पर्यंत पोहोचवली। महाराज कुठे आहेत, किती माणसं आहेत, कुठून हल्ला केला तर पकडता येईल, सगळं त्याने सांगितलं। आणि मग एका रात्री मोगल सैन्याने अचानक संगमेश्वरवर हल्ला केला। सगळीकडे गोंधळ उडाला, मराठे झुंज देत होते, पण शत्रू खूप मोठा होता। संभाजी महाराज तलवार घेऊन लढले, शेवटच्या क्षणापर्यंत लढले, पण अखेर ते पकडले गेले। त्या दिवशी एक राजा पकडला गेला नव्हता, तर संपूर्ण स्वराज्य हादरलं होतं। मोगल छावणीत आनंद साजरा झाला। औरंगजेबाला वाटलं आता मराठे संपले, आणि गणोजी शिर्के त्याला वाटलं होतं आता मोगल त्याला मोठं बक्षीस देतील, मोठी जहागीर, सत्ता, मानमरातब। सुरुवातीला मोगलांनी त्याचं स्वागत केलं, कौतुक केलं, कारण त्याने त्याचं सर्वात मोठं काम केलं होतं। पण विश्वासघात करणाऱ्या माणसावर कोणीच कायम विश्वास ठेवत नाही। औरंगजेबाच्या दरबारातील लोक कुजबुजू लागले, जो स्वतःच्या राजाला विकू शकतो तो उद्या आम्हालाही विकेल। हळूहळू गणोजीला बाजूला टाकलं जाऊ लागलं, मान कमी झाला, लोकांच्या नजरेत तो फक्त फितूर झाला। दुसरीकडे संभाजी महाराजांनी मृत्यू समोरील धर्म आणि स्वराज्य सोडलं नाही। त्यांच्या अमानुष छळाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली, आणि मग मराठ्यांच्या मनात आग पेटली, महाराजांचा बदला घ्यायचाच। गावोगावी संताप उसळला, मावळे वेडपिसे होऊन लढू लागले। ज्याला औरंगजेबाने मराठ्यांचा शेवट समजलं होतं, तेच मराठ्यांच्या नव्या ज्वालामुखाची सुरुवात ठरलं। आणि गणोजी शिर्के, इतिहास सांगतो, त्याचं आयुष्य नंतर भीतीत गेलं। मराठ्यांच्या नजरेत तो कायमचा देशद्रोही ठरला। लोक त्याचं नाव तिरस्काराने घेऊ लागले, कारण स्वराज्यात शत्रूपेक्षा फितुराला मोठा शाप मानला जात होता। काही कथानुसार त्याला नंतर अपेक्षित मानमरातब कधीच मिळाला नाही, तर काही लोककथामध्ये सांगितलं जातं तो शेवटी एकटा पडला। कारण इतिहास एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो, जो आपल्या मातृभूमीशी गद्दारी करतो त्याला तात्पुरतं बक्षीस मिळू शकतं, पण कायमचा सन्मान कधीच मिळत नाही। आज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं की लोक अभिमानाने उभे राहतात, पण गणोजी शिर्केचं नाव घेतलं की लोकांच्या मनात फक्त एकच शब्द येतो, फितूर, फितूर, फितूर।